जयश्रीच्या निमित्ताने मोठी देवता तालुका करणार जिल्हा नांदेड या गावामध्ये ग्रामस्थांनी महादेव मंदिरामध्ये मागच्या 5 दिवसापासून वस्त्र प्रथा प्राध्यापक आनंद करणे सरांच्या ऐकली या वस्त्र प्रथा सतत 5 दिवस ऐकणं हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे. आता ही व्याख्यान मला काय पूर्वी असावी वास्तविक सांगू नये. मी म्हणजे या मोठ्याचे जावाई प्रभाकर पांडे याच्यामुळे आम्ही 4 वाजता सादर झालो. कारण वेळ ही कोणासाठी आमच नसते, वेळ फार महत्व असते. ते म्हणाले की सर घरी 4ला आम्ही हे कार्यक्रम चालू करू जे म्हणून 4ला पण गावामध्ये माहिती आहे भारतामध्ये सगळीकडून मी जवळ जातो महाराष्ट्राच्या सगळ्या गावामध्ये सगळीकडे अशा पद्धतीने आपलं डिस्कवरी सगळं असतं. पण बसवेश्वराची जयंती आपण का साजरी करायला याचा हेतू असला पाहिजे की समाज विघटित झालेला आहे तो संघटित झाला पाहिजे. आम्ही आपली प्रेम याची देवाणघेवाण याचा प्रेमाचा उत्सव आपल्याला करता आला पाहिजे. या व्याख्यानमालेच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिद्धलिंग शिवाचार्य सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज रेडकोदरेकर जे आहेत. रेडकोदरा गटसंस्थान किंवा आपल्या मुख्यत्वे गणाचारी पटसंस्थान त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. महाराजांचा म्हणजे सगळ्या समाजातल्या कुठल्याही जाती धर्मातला माणूस असेल तर त्याचं दुःख आपल्याला कमी करता आलं पाहिजे ते करत असतात. आणि रेडकोदऱ्याचं जे गट संस्थान आहे ते शिवलिंग बादशाह या नावाने आहे. आणि मग शिवलिंग आणि बादशाह म्हणजे ते हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे का काय. आणि म्हणून मी महाराजांची मुलाखत मागा श्रावण महिन्यातल्या एका फेब्रुवारी होतो आणि तिथे मुलाखत केली. तो कसा येऊ होता किंवा राजाश्रय त्या मठाला कसा मिळाला आणि मग जे शिवमठ आहे आणि शैवमठ हे सगळ्याच समाजाच्या सेवेसाठी असते. तर त्यांनी सांगितलं त्यांचं निर्णय सांगितलं आज आपल्या या व्याख्यानमालेला आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की आपले उद्योगपती असणारे भीमाशंकर तापसे मामा हे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. महात्मा बसवेश्वराची जयंती आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करतो. महात्मा बसवेश्वर हे प्रबोधन युगाचा आरंभ बिंदू आहे. उद्या 5 तारखेला ज्या ग्रंथांनी जगामध्ये क्रांती केली त्या कार्ल मार्क्सची जयंती आहे. कार्ल मार्क्सने दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला आणि जग 2 भागामध्ये विभागला गेला. एक भांडवलदारांचं जग आणि एक कामगारांचं जग. त्या दास कॅपिटल त्याला दारिद्र्याचं तत्वज्ञान असं म्हणतात. मार्क्सने सांगितलं की दारिद्र्याचं तत्वज्ञान काय आहे, श्रमाला प्रतिष्ठा का मिळाली पाहिजे आणि जगामध्ये क्रांती झाली. पण हा विचार जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात तर आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आपण महात्मा बसवेश्वरांचे वारस आहोत आणि त्यांचा वसा आपण चालवत आहोत. माणूस दुःखी का आहे तर दारिद्र्यामुळे तो दुःखी आहे. दारिद्र्य दूर करण्याचं हत्यार काय आहे, ज्याने औषध काय आहे, रामबाण औषध काय आहे तर ते श्रम केला. आणि श्रमासमोरचा मोठा अडथळा काय असेल तर तो आळस आहे. तो आळस आपल्याला टाळता आला पाहिजे आणि आपण कायकाची पूजा केली पाहिजे. आपलं जे काही कर्म असेल, आपण जे काही काम करणार आहोत ते काम एवढे निष्ठेने केलं पाहिजे की त्याच्यामध्येच आपल्याला कैलासाची प्राप्ती होते. आणि बसवेश्वर म्हणतात की जे कायकाचं श्रेष्ठत्व सांगणारा म्हणतात की मातीचा देव, धातूचा देव, दगडाचा देव, रामेश्वर गोकर्ण काशी हा देव नव्हे, अंतरीचा देव हा आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि तो ओळखता यावा म्हणून 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी जाती अंताचा लढा दिला. जगाच्या इतिहासामध्ये त्या मध्ययुगीन काळाची हिरो कोण होती, नायक कोण होते जर आपण तपासून पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की एकतर युद्ध करणारे योद्धा असणारे राजे महाराजे हे त्या काळाची नायक होती. ती तलवार धार मिळवण्यामध्येच मग्न होती. आणि दुसरा नायक कोण होता मध्ययुगीन जगाचा तर तो धर्मगुरू पुरोहित पुजारी हा नायक होता. पण महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये
जगामध्ये जेव्हा कार्ल मार्क्स अस्तित्वात आला नाही, त्याचं दास कॅपिटल अस्तित्वात आला नाही, त्या काळामध्ये श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं तत्वज्ञान आणलं. आणि या देशातला उत्पादन वाढवणारा भीमाशंकर कापसे झाला. एक वर्ग पुणे मुंबईला जातो काय किंवा जगात इंग्लंड अमेरिका जर्मनीकडे जातो काय आणि आपला उद्योगही तो श्रीमंत होणे म्हणजे मग आपल्याला वाटतं अरे वा कसं श्रीमंत झाला. म्हणजे अशा पद्धतीने उत्पादन वाढवणार, कष्ट करणार, मग 18 प्रकार जातीतल्या सगळ्या लोकांना बसवेश्वरांनी एक केलं. आणि मग बसवेश्वर म्हणायचे की हा कोण, हा कोण, हा कोण, असं म्हणायचं नाही. हा आमचा, हा आमचा, हा आमचा, ऐसेचे म्हणावे पुढंच काय म्हणजे. आणि मग बसवेश्वरांनी दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली की आपण सातत्याने मागास का राहिलो, आपण 5,000 वर्षापासून गुलाम का राहिलो, तर आपण अत्यंत विघटित आहोत. आपल्या प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की मी मोठा, आणि हा जो अहंकार आहे, हा जो गर्व आहे, तो निघून गेला पाहिजे. आणि म्हणून बसवेश्वरांनी वचन केलं की शरण जो आहे, शिवशरण, इष्टलिंगाची पूजा करणारा जो शरण आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. मी सगळ्यात लहान आहे, मी सगळ्यांपेक्षा छोटा आहे, आणि सगळ्यात मोठा कोण असेल तर हा शिवभक्त आहे, हा इष्टलिंगाची पूजा करणारा आहे. हे बसवेश्वरांनी सांगितलं. बसवेश्वर हे 12व्या शतकामध्ये नवीन समाजाची रचना जी जाती धर्मनिरपेक्ष आहे, जो श्रम करतो त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आणि जगामध्ये सातत्याने हाच लढा राहिलेला आहे. काम करणाऱ्यांना प्रतिष्ठा नाही आणि काम न करणाऱ्यांना प्रतिष्ठा दिली जायची. तो किती श्रीमंत आहे याच्यावरून जर त्याची प्रतिष्ठा होत असेल तर ती बसवेश्वरांना मान्य होते. आणि हे सगळं जे त्याच्यामध्ये घडत होतं 12व्या शतकामध्ये, बसवेश्वर एकमेव असे आहेत की जे अगोदर कर्णिक आहे. त्यांनी शिलालेख शोधून काढला. त्या शिलालेखातून विजय राजाला धनप्राप्ती झाली आणि म्हणून त्यांची नियुक्ती पुढे महामंत्री, प्रधानमंत्री पदावर झाली. आणि राजदरबारातला हा प्रधानमंत्री आहे आणि तो सामान्य ठिकाणी जन्मलेला. नाहीतर आपण पाहतो की सगळी जी ज्याला आपण दैवत मानतो, मग राम असतील तर ते दशरथाच्या घरी, राजाच्या घरी त्यांचा जन्म झाला. श्रीकृष्ण ती सगळी म्हणजे महावीर, वर्धमान, भगवान बुद्ध सुद्धा राजाच्या घरी. देव सामान्य माणसाच्या घरी जन्मतो पण आहे असा प्रश्न जगातल्या सामान्य माणसाला पडायला लागला. आणि बसवेश्वर हा सामान्य आणि सामान्यातून त्यांनी सामान्याचं दुःख दूर करण्याचा मंत्र सांगितला. आणि मग बसवेश्वरांनी सांगितलं की ह्या समाजाला एकत्र करायचं रचनात्मक कार्यक्रम काय केला पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि ज्ञान जी फ्रेंच राज्यक्रांतीची ही मूल्य आली ती मूल्य प्रस्थापित करण्याचा रचनात्मक कार्यक्रम बसवेश्वरांनी दिला. आणि या कार्यक्रमाला अडथळा काय आहे हे त्यांनी सांगितलं. अडथळा काय आहे तर सत्ताधीशांचा स्वार्थ आणि बहुसंख्य लोकांची अंधश्रद्धा, या दोन गोष्टी या सर्वच्या अडथळे आहेत. आणि हे अडथळे आज 21व्या शतकातल्या लोकशाही भारतामध्ये सुद्धा देशासमोरचे अडथळे आहेत. काल पार्लमेंटमध्ये विशेष अधिवेशन बोलवलं, 3 विधेयक मांडले गेले. त्यामध्ये मतदारसंघाची फेररचनेचा विधेयक होता. यापूर्वी 543 खासदार आहेत, आता त्याची 835 आणि नियुक्ती करून 850 होणार आहे. तर आपल्या लोकांना प्रश्न पडतो की एवढे जर खासदार झाले तर एका राजीव गांधींनी म्हटलं होतं दिल्लीतून निघालेला 1 रुपया लोकांच्या हाताला चिकट गावापर्यंत योजनेपर्यंत जेव्हा जातो महाराज तेव्हा तो फक्त 15 वर्ष शिल्लक राहतो. पण आता तर तोही राहतो का नाही याची शंका आहे. आणि म्हणून लोकांना प्रश्न पडला असेल या सत्ताधीशांच्या स्वार्थाचं काय. हा जो स्वार्थ आहे हा मार्क्सचा गुरु हेगेलनी अशा तत्वज्ञानामध्ये मांडला. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये द्वंद्व असते, 2 मनं असतात. करावं करू नये असं म्हणता येईल. म्हणजे त्या दोन्हीमध्ये एक संवाद निर्माण झाला पाहिजे. आपण एक गोष्ट बोलल्याबरोबर दुसरा त्याला वाद करतो, वाद झाला की प्रतिवादी त्याला भेट करतो आणि दोघांमध्ये जेव्हा आपण तोडगा करतो त्याला संवाद करतो. आणि अशा पद्धतीने ही श्रृंखला विचाराची चालू असते असं हेगेलनी सांगितलं होतं. बसवेश्वरांनी हा विचार अनुभव मंडपामध्ये मांडून दाखवला. अनुभव मंडपामध्ये 770 शिवशरण एकत्र जमले आणि ते सगळे अनुभव कथन करायला लागले. आणि अनुभवातून आज जगामध्ये जर देशाला महासत्ता व्हायचा असेल
तर आपल्याला संघटित व्हावं लागेल. आपल्याला महापुरुष डोक्यावर घेऊन आले तर महापुरुषाला डोक्यात घ्यावं लागेल. डोक्यावर घेऊन नाचल्याने समाज सुधरत नाही. आता या देशाची परिस्थिती एवढी वाईट आहे की प्रत्येक महापुरुष प्रत्येक जातीपुरता मर्यादित झाला. पण बसवेश्वरांचा जो विचार आहे तो विचार तुम्ही आता कल्याण क्रांती ऐकलेली आहे. त्या कल्याण क्रांतीमध्ये राजराष्ट्र न मिळाल्यामुळं ज्या पद्धतीने चिरडून टाकलं गेलं तिच्या पायाला बांधून हरळ्या मधुर सारी त्याची मुलगी हे ते आंतरराष्ट्रीय विवाह होता म्हणून त्यानंतर भयभीत झालेला समाज होता. तर बसवेश्वरांच्या वचनामध्ये आपल्याला सामर्थ्य आहे की त्या काळातल्या सामान्य जनतेने बसवेश्वरांचा विचार टिकला पाहिजे म्हणून चन्न बसवेश्वरांच्या नेतृत्वाखाली ही सगळी वचन साहित्य जतन करून ठेवलं, हिंदीमध्ये गाळून ठेवलं. प्रभू हरकटीने तिथं भाषांतर केला की आता आपल्याकडं वचन सार म्हणून वचन संग्रह म्हणून वचन साहित्य आपल्याकडे आलेलं आहे. पालखीचे महाराज पंढरीनाथ स्वामींनी जसं मराठीमध्ये हा मोठा अनुवाद केला, हा मोठं पुस्तकं त्यांनी काढली आणि त्यातून आपण हे सगळं वाचायला लागलो, बघायला लागलो. आणि मग आपल्याला आपला वारसा आणि आपला वसा कळायला लागला जो की मानव धर्माचा आहे. संपूर्ण जगामध्ये जर राज्य करायचं असेल तर काय करावं लागेल? ऐश्वर्याची राजविद्या तर काय असेल तर ती श्रम म्हणून काय आपल्याला करता. भ्रलय नावाचा एक शरण आहे, तो त्याचं लिंग असं तुटून पडतो. तो म्हणतो मी या लिंगाला तोडलं नाही, तुटून पडलं की त्याला पुन्हा बांधणार नाही. कारण या इष्टलिंगापेक्षा पूजेपेक्षा श्रम महत्वाचा आहे. आणि म्हणून तुझी वचन त्या श्रमावर आहे. गांधींना असं म्हटलं की भगवान बुद्धाने ध्यान साधना सांगण्यापेक्षा श्रम प्रतिष्ठा सांगितली असती तर देश अजून काहीतरी पुढे गेला असता. कारण गांधींनी त्यांच्या वर्ध्याच्या आश्रमामध्ये बसवेश्वरांनी 12व्या शतकात सांगितलं तेच प्रयोग केले. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला गांधी असं असायला आहे. गांधीच्या वरती सगळी बॅरिस्टर झालेली लोक गांधी म्हणतात तिथं थांबतात. ते मौलाना आझाद असतील, सरदार पटेल असतील, बॅरिस्टर जिना असतील, आपले पंडित जवाहरलाल नेहरू असतील, त्या सगळ्यांना गांधींनी आपल्या वर्धा आश्रमामध्ये अगोदर भंग्याचं काम करायला. डॉक्टर काय आणि भंगी काय दोन्हीही सारखे आहे. दोन्हीही श्रमाला प्रतिष्ठा मिळाली. डॉक्टर पेक्षा वैद्य बरा असं काय होतं तर डॉक्टर हा रोगाचा रोग पुन्हा वाढला पाहिजे, तर पुन्हा पुन्हा आपल्याला आला पाहिजे. आपण मोठं दोन काढून बांधलेली हॉस्पिटलची इमारत रोग मिळतं पाहिजे म्हणून प्रत्येक पेशंटला रक्त तपास तपासणी करायला होतं. आता हेतू असेल तर त्या डॉक्टरपेक्षा वैद्य तो वैद्यचा हेतू त्याचा औषध कधी गुणकारी असेल पण तो प्रामाणिकपणे त्या रोगाचा रोग कमी झालेला असायला पाहिजे. असा भारत आपल्याला निर्माण करायचा आणि हा असा भारत निर्माण करायचा असेल काय करावं लागेल? समाज संघटित झाला. बसवेश्वरांनी हे सांगितलं. बसवेश्वरांनी 12व्या शतकात हे जे सांगितलं ते ॲथेन्समध्ये प्लेटो नावाचा विचार करून पाहतो. तो म्हणत होता की जगामध्ये आदर्श राज्य निर्माण करायचं असेल तर आदर्श राज्यासाठी काय राहते? तत्वज्ञ राज्य करतात. फिलॉसॉफर किंगची संकल्पना मांडली आणि ही संकल्पना बसवेश्वरांनी आपल्या शरण साहित्यामध्ये मांडली. तो फिलॉसॉफर किंग काय आहे त्यांनी सांगितलं की तत्वज्ञ राजाला धोका कशाचा आहे? कांता आणि कांशाचा, संपत्ती आणि स्त्री ह्या दोन्हीचा धोका आहे. पण त्यापासून तो तत्वज्ञ राजाला दूर ठेवून पाहतो जो राजा आदर्श राज्य निर्माण करेल. कारण ज्याला राजकारणाचा संपूर्ण ज्ञानाचा कळत असेल राज्याचा तत्वज्ञ असला पाहिजे. पण आपल्याकडे आता काय होईल? मूर्ख गुंड वर्गामध्ये मागच्या वेळेवर बसणारा असा माणूस राजकारणामध्ये सर्वात पुढे असतो. आणि तो राजकारणी म्हणतो आणि सज्जन काय म्हणतो? राजकारण हे माझं क्षेत्र आहे, मी राजकारणापासून दूर आहे. राजकारण हे जर समाजाची धार असेल, समाजसेवा सुलभ असेल तर सज्जनाने सक्रिय झालं पाहिजे. पण सज्जनाच्या विषयी राजकारणामध्ये दुर्जनांचा प्रभाव वाढला आणि ही सगळी दुर्जन आपला प्रभाव टिकवण्याचा प्रयत्न करायला लागला. पण 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांनी जंगम नावाची जी संकल्पना सांगितली ती प्लेटोच्या आदर्श राज्याच्या तत्वज्ञ राजाची संकल्पना आहे. मला
आहे, अध्यावत आहे, ज्याला गुगलची सगळी टूल्स माहित आहे, तो जगातलं सगळं ज्ञान, तो विश्वगुरु आहे, विश्वातलं सगळं ज्ञान त्याने आत्मसात केलेलं आहे. ज्ञान ही कोणाची जाहीर नाही, वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही. बापाच्या नंतर ती मला मिळाली. तुम्ही आमचे उत्तरकर साथीच आहे, त्यांचा बापाचा वाडा त्यांना मिळाला, म्हणजे असं माझ्या बापाचा मला मिळाला. ज्ञान हे असं नाही, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? साधना करावी लागेल, अभ्यास करावा लागेल, तरच ते प्राप्त होईल. आणि म्हणून आपण पुस्तकं वाचली पाहिजे. पुस्तकं वाचली तर आपली मस्तकं घडतात, आणि ती घडली तर विनाकारण ती कुठेही नतमस्तक होत नाही. असा अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. हे निर्माण करण्याचं काम बसवेश्वरांनी केलं. आणि बसवेश्वरांनी सांगितलं, जो जगत जाणतो, जगातली प्रत्येक गोष्ट जाणतो, गावातल्या प्रत्येक माणसाचं दुःख आणि सुख ज्याला माहित आहे, तो कधीही कुठल्याही मोहाला बळी पडलेला नाही. आणि मग त्याचे खरे वारसदार कोण असतील, त्याचा वसा आणि वारसा जपणारे जर कोण असतील तर ते डॉक्टर सिद्धदयाल शिवाजी महाराज बेटमोगरेकर. हे त्या मठाच्या पीठावर बसून ब्रह्मचारी जीवन जगत आहे. सगळ्यांचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहित आहे कोणत्या गावामध्ये कोण आहे, कोणत्या तालुक्यामध्ये कोण आहे, कोणाची क्षमता काय आहे, कोणत्या माणसाला कशा पद्धतीने आपण सांभाळतो, त्याचं दुःख आपण कसं दूर केलं पाहिजे. भगवान बुद्धांनी हेच सांगितलं की जगातले सगळे विद्वान, भगवान बुद्धाच्या चरित्राची कहाणी जी सुरू होते, एक बाण आला आणि बाण लागला, माणूस दरबड आहे आणि सगळे विद्वान काय करत आहे, तिथे बाण कुठल्या दिशेतून आला. भगवान बुद्धाने तुझी दिशा शोधली तर त्याचं दुःख कमी होणार नाही. पण तो बाण जर दुःख आहेच, तुकाराम महाराजांनी म्हटलं की सुख जवळ एवढं, दुःख पर्वता एवढं दुःख आहे, पण ते दुःख आपल्याला काय करता येते, दूर करता येते. त्यांनी बाण बाजूला काढला. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दुःख कमी करता येते. आणि हे करण्याचं काम रात्रंदिवस डॉक्टर सिद्धदयाल स्वामी करत आहेत. बेटमोगराच्या त्या पीठाला नाव का पडलं, त्यांनी सांगितलं की हे मोगऱ्यासारखं होत होतं, जे नदीच्या मध्ये भागी उगवलेलं बेट, आणि मग त्याचं नाव पुढा बेटमोगरा असं झालं. म्हणजे ही सगळी जी साधना आहे ती अभ्यासातून येते. आणि आपण अभ्यास जर केला तर आपल्याला सगळं मिळायला लागतात. असा जो जंगम आहे तो आपल्या समाजाचा नायक आहे. जो वेगवेगळ्या सांगितलं आहे की तो फिलॉसॉफर किंग आहे, तत्वज्ञ राजा आहे. बसवेश्वरांनी जंगम नावाचा संकल्पना फिलॉसॉफर किंगच्या रूपाने मांडली. आणि मग आपण जगाबद्दलची क्रांती पाहतो, दारिद्र्याच्या तत्वज्ञानाची, ते बसवेश्वरांनी सांगितलं की आमचं दारिद्र्य मूळ कारण आहे. आणि हे दारिद्र्य का आलेलं आहे तर ते आळसामुळे आलेलं आहे. आळस हाच माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. शेजारी सगळ्या भाऊ पक्कावारी भावाने अर्धा एकर झालं तर चालेल, पण आपला आळस आजच वाढत गेला. आणि तो जर आपल्याला दशा आणू लागला, त्या भूमीमध्ये आपण किती दिवस झोपतो त्याचा अंदाज नसेल तर आपलं दारिद्र्य काय वाटेल. देशमुख काय म्हणणार, वाढेल का कमी होईल. आणि आपल्याला सांगावं लागेल नुसतंच नावाचा देशमुख शिल्लक आहे. देशमुख म्हणजे देशाचा पूर्ण सांभाळणारा, देशाचं नेतृत्व करणारा, देशाचं मुख सगळ्यांचं बोलण्याचं प्रतिनिधित्व करणारा तो देशमुख कुठं आहे. म्हणजे हे आपल्याला कळायला पाहिजे की मी कोण आहे. आता होणराव म्हणजे काय, म्हणजे होण हे चलन आहे शिवाजी महाराजांचं, ज्याचा राव म्हणजे होणराव, करन्सी आहे शिवाजी महाराजांची होण. आणि मग आपल्याला कळालं पाहिजे की आपण कशा पद्धतीने जीवन जगलो, आपण काय करायचं. या बसवेश्वरांच्या 12व्या शतकातल्या ह्या 717 शिवशरणींपैकी सत्याका नावाची शिवशरणा, तिचं नाव सत्याका का पडलं तर ती नित्यनेमाने कर्म करते. कोणतं, ग्राम स्वच्छतेचं कर्म, गाव झाडून काढण्याचं कर्म करते. पण ती आपल्या श्रमाशिवाय दुसरं काही घेत नाही. तर ती असं झाडत होती आणि 2 दिवसापासून इथे असा दागिना पडलेला की त्याला काय घेत नव्हती. तिचं झाडणं सर्व आपल्याकडे चालू होतं, ती झाडून काढायची. पण एका दिवशी एका व्यक्तीला ते घ्यायचं होतं आणि त्याने बघितलं कोणी नाही का, तिथल्या दूर निघलं. पहाटेच्या अंधारामध्ये ती सत्याका दिसली. ती पाहिलं म्हणून त्याने उचलत होतं, त्याच्यावर पाय ठेवून थांबला. पण ते सगळं झाडून तिथं आली, ती झाडायचं म्हणाली. तुम्हाला
नाही आता हे दागिना आहे हे तू उचलशील आणि तू उचललीस तर बसवेश्वराचा अपमान होईल म्हणून मी याच्यावर पाहिलं. पण सध्या आता म्हणजे तू दागिना मागच्या 2 दिवसापासून तिथं आहे पण मी उचलला नाही. का उचलला? तो माझ्या श्रमाचा ना म्हणून मी उचलला आणि म्हणून तिचं नाव सत्यात का लग्नमा नावाची स्त्री आहे. त्याच्या घरी बसवेश्वर जेवायला जाणार होते. तर तिच्या पतीने मोठ्या त्या धान्याच्या पदार्थातून पण मोठी जास्त धान्य घरी आणलं. तर ती त्या क्षणामध्ये की हे धान्य ताबडतोब करून परतता का? तर बसवेश्वरांनी जो मंत्र दिलेला आहे सत्ता त्याचा स्वार्थ कसा कमी करायचा तर त्यासाठी त्यांनी सांगितलं दासो होता. दासो हा दानापेक्षा श्रेष्ठ आहे. दानामध्ये मी दान दिल्याचा थोडा अहंकार गर्व हात वर आहे दान देणाऱ्याचा. तो दासो तसं नाही. दासोही हा स्वइच्छेने प्रार्थना करून ठेवल्यावर अन्नदान करतो आणि असा तो दासो आहे. आणि यातून व्यक्तीचा स्वार्थ नियंत्रित करता येतो असा रचनात्मक कार्यक्रम बसवेश्वरांनी दिला. 12व्या शतकामध्ये अशी असंख्य मी आताच जेव्हा शंकर तापसी विचारात होते त्यांना सांगितलं की मणिवार वाचिले उभ्याचं काम करायचे आणि मग बसवेश्वराचे जे असे पांढरे शुभ्र कपडे पाहून विचाराला नव्हता आवडला नाही. विचार राजा मला की काय तुमचे कपडे कोणतं होतो एवढे पांढरे शुभ्र ते म्हणाले आमचे वाचिले आहे ते मला बोलवा त्याला बोलवलं त्यांचं म्हणाले हे माझे कपडे तुम्हाला पण तो निर्भीड पाहिला की तुमचे कपडे धुणार नाही. कारण कोणाचे कपडे धुवायचे याची सुद्धा एक आचारसंहिता मी ठरवली. जो शुभभक्त आहे जो वाच आचाराचं पालन करतो. कारण या नवीन समाज रचनेला एक अभियांत्रिकी म्हणून एक किल्ला त्यांनी तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये 8 तटबंदी आहेत. अष्टावरण षटस्तर आणि पंचाचार आणि मग त्या पंचाचाराच्या नंतर शून्य पीठासन आहे. फ्रेडरिक नित्शेने शून्यवाद सांगितला. शून्यवाद म्हणजे काय की मी माझ्यातला जीव आणि शिवाचं ऐक्य होणं की मला कुठलाही मोह न होणं. मला काहीही कोणी स्तुती केली तरी काही न वाटणं आणि कोणी रागवलं तरी काही न वाटणं हा जो गुण आहे शून्यवाद. अशा पद्धतीचं तत्वज्ञान अशा पद्धतीची सोशल इंजिनिअरिंग जी आपण सातत्याने पाळत असतो. फक्त आपल्याला त्याच्या मागचा हेतू माहिती नाही. आपण गुगल करतो. गुगलमध्ये आपण म्हणतो वल्लभ शिवा पुत्रीबा कोण बडा मैं बडा या तू बडा रावण बोला मैं बडा अरे तेरा बाप यहाँ पे खड़ा म्हणतो का नाही. म्हणजे ह्या सगळ्या परंपरा आहेत पण आपल्याला विसर पडलेला आहे. आपण वैदिक परंपरेच्या वेगळ्या आहोत म्हणून आपण आगी तोडवतो. प्रत्येक वीरभद्राच्या मंदिरासमोर आगी असते आणि ते भस्म आपण लावून घेतो. याचा अर्थ हा आहे की भांडण लावू नका, आग पेटवू नका, ती विझवा. भांडण मिटवून आलं तर चांगली गोष्ट, मिटवून आलं तर शांत. पण त्याच्यामध्ये थोडं तेल तूप टाकून ते वाढवू नका. एकाची 2 घरं होती ते पाहू नका. ते सगळे एकत्र कसे राहतील याचा विचार करा. आणि हा विचार जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत जगामध्ये ऐश्वर्याची राजविद्या प्राप्त करण्यासाठी आपण विश्वगुरू वगैरे होऊ शकतो. आणि म्हणून श्रमाबद्दलची निष्ठा नमस्कार आपल्याकडे झालेली आहे. पण मी आवडल्या रामदास पाटील सुलतानकर हे अभिस्वामी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने म्हणजे एखादा कर्मचारी सुद्धा जर आपल्या बसवेश्वरावर निष्ठा असेल मी आता ते सांगतो काय हाच कैलासा कामामध्येच आपल्याला स्वर्ग दिसला पाहिजे. ते काम मणिवार वाचिदेवाचं मी आपल्याला सांगतो. तो म्हणाला की राजाचे कपडे धुणार नाही. का धुणार नाही तर असं सिकंदर जर तुम्हाला गेला तुम्हाला सामान्य माणूस मला भी तू जरा धुवी कोणा नाही तुम्हाला कोण आहेस मला माहिती तू बाजूला हो मला सूर्यप्रकाश माझ्या आगात तू हे म्हणतो आणि मग त्याला कळलं अरे हे कोणीच मानत. भारतामध्ये माणसं वेगळी आहेत आणि जग जिंकणं संपत्तीने तलवारीने शक्य नाही. त्यासाठी मन जिंकावं लागत असते आणि ते बसवेश्वरांनी 12व्या शतकात केलेलं होतं. आणि म्हणून जगातल्या जे अफगाणिस्तानमधून केरळमधून काश्मीरहून मुलगी मारा या नावाचा राजा ते सगळं अनुभव मंडपातला श्रम प्रतिष्ठेतून जगण्याचं जे जीवन आहे ते पाहण्यासाठी आहे.
आणि तो मुळी विकण्याचा व्यवसाय होता. राजवट मध्ये सोडून दिला, पण तो भेटलं त्या शरणाला असं सांगत होता की मी काय करणार होतो ते मुळी आणतो आणि विकतो. मी राजवट सुद्धा सोडून दिले आणि आपल्या समाजाला राजवट सोडला मला की तो मोडणार होता. पंडित नेहरूंनी म्हटलं नेहरूचं राजवट सोडलं, नेहरू भारताचे नेते झाले. जे राजवट सोडलो तो नेता होता, पण त्याची पत्नी महादेवी असं म्हणाली की मी मुळी विकतो किंवा मी राजवट सोडलंय ते सांगणं हा तुझा अहंकार आहे. मी काय करतो ते सांगणं हाच मुळात अहंकार आहे. हे सुद्धा एक पापच आहे. हे सांगायचं नाही. मी कशासाठी करतो हे? माझ्या आत्मिक समाधानासाठी मला सुख मिळावं म्हणून करतो. मी हे दुसऱ्याला सांगण्यासाठी करतो का? आणि हा विचार महादेवीचा आजच्या समाजासाठी आवश्यक आहे. कारण आजचा समाज हा स्वतःसाठी किती करतो माहित नाही, पण सतत कुठं गेलं तर सगळं फेसबुकवर याच्यावर टाका, स्टेटस बघला नाही, बघलाय, हे केलाय म्हणून तो दुःखी कष्टी मोठा माणूस पण पाहतो. जे दुसऱ्याला दाखवण्यामध्ये परेशान आहे. तर अशा सगळ्यांना त्यांनी दिशा दाखवली. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. संकल्पना नावाची शिवशरणी आहे ती देव कुठं शोधावा आणि कसा शोधावा याबद्दलचा प्रश्न आहे. ती सुईने वाकळ विणत असते. ती वाकळ विणताना तिची सुई हरवते. दिवस असा मावळतीला गेलेला असतो, अंधार पडायला लागला की असं सुई शोधायला गावाच्या बाकी दुसरे शाने बायका आल्या, शोधू लागायला मदत करू लागल्या. काही शानी माणसं होतात आणि तीही शोधू लागली. वरचीवर अंधार होत होता आणि ती म्हणाली की आजी खरं खरंच सुई कुठं हरवली ते सांग, म्हणजे नेमकं शोधता येते. एवढ्या सगळ्या शोधावं. ती म्हणाली सुई मध्ये घरात हरवली. सुई घरात हरवली तू बाहेर शोधायला. तर ती म्हणाली की तेच मी तुम्हाला सांगते, तुमचा देव कुठं हरवला. तुमचा आंतरिकचा देव इथं हृदयामध्ये असलेला देव, पण तुम्ही काशी रामेश्वर नाही त्या मंदिरामध्ये शोधायला लागला. तू तिथं हरवलाय का? तिथं तुम्ही अगोदर मध्ये गेला होता का? आणि म्हणून मातीचा देव, धातूचा देव, दगडाचा देव देव नाही, अंतरीचा देव, अंतरीचा ज्ञानदीप मालवू नकोय. संत तुकाराम म्हणाले देव रोगडा सज्जन. संत ज्ञानेश्वर म्हणाले तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे. कारण नाथाची परंपरा तीच आहे. इकडं धुळले म्हणाला शिवशरणांना तू माझं लिंग गळून पडतो, मी त्याला काय करू? माझ्या कामामध्येच मला स्वर्ग दिसतो, कैलास दिसतो. तसा द्वारकेचा राणा पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला पंढरपूरला आले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करतो. तो आपल्या श्रमामध्ये एवढा एकरूप झालेला होता कामामध्ये की द्वारकेचा राणा देव प्रत्यक्ष पांडुरंग आले तरी तो काय म्हणाला की मला वेळ तुला बोलण्याला. त्यांनी वीट फेकली आणि योगी 28 विटेवर विठोबा उभा राहून आला. ही बसवेश्वरांची विचार परंपरा की श्रमामध्ये तुम्ही एवढे एकरूप आहात. ते श्रम आईवडिलांच्या सेवेचा असेल, ते श्रम ग्रामसेवेचा असेल, ते श्रम आपल्या नगराच्या सेवेचा असेल, आपल्या समाजाच्या सेवेचा असेल, ते प्रामाणिकपणे करा. आणि हा प्रामाणिकपणा हा मानसिक गौरव. मग आपल्या संविधानाचं प्रास्ताविक आहे आम्ही भारताची लोक. ते आता आपण भारताची लोक झालं पाहिजे. पण आता आपण काय करायचं? नाही आमची संघटना वेगळी, आमची मोठी बसव ब्रिगेड मोठी, शिवा संघटना मोठी का, पंचायत पीठ मोठं का, धर्मगुरू कोण, ह्या सगळ्यामध्ये आपण जर अडकीस पडतो तर जगावर कसं काय राज्य करणार? महात्मा फुलेंनी सांगितलं की एका अविद्येने एवढे अनर्थ केले. विद्येविना मती केली, मतीविना गती केली, गतीविना वित्त केले आणि वित्ताविना शूद्र असते. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आणि म्हणून सावित्रीबाईंनी शाळा काढली. सगळ्या मुलींना शिक्षणाचा हक्क दिला जो 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांनी दिला होता. बसवेश्वरांच्या 770 शरणी होत्या. त्याच्यापैकी 34 शिवशरणी या वचनं दिली होत्या. आणि बसवेश्वरांनी सांगितलं, काय सांगितलं की अक्का महादेवीचं एक वचन माझ्या 1000 वचनाच्या बरोबरीचा. 1000 वचनाचे का 1000 वचनाच्या बरोबरीचा? कारण बसवेश्वराचा लढा स्वतःच्या हक्कासाठी नाही तर तो अक्काच्या हक्कासाठीचा.
झाली पाहिजे. तिची जर होत नसेल तर मी हा संस्कार करून देणार. हा लढा कोणासाठीचा होता? स्वतःच्या हक्कासाठीचा होता, स्त्रियांच्या हक्कासाठीचा होता. अख्खा नागामाला तो हक्क मिळाला पाहिजे म्हणून बसवेश्वरांनी मांडले. आणि अख्खा नागामाला हक्क मिळवून देण्यासाठी सर्व प्रयत्न होता. आणि म्हणून अलीकडं जगामध्ये जे आपण फेमिनिझम, स्त्री स्वातंत्र्य, महिला आरक्षणाचं विधेयक आताही फेटाळलं गेलं. आताही आपण विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये 50% महिला आरक्षण द्यायला तयार नाही. पण ती लोकशाहीची अनुभव म्हणून पार्लमेंट 770 अनुभव कथन करत होते एकमेकाला. आणि तशा पद्धतीचा माणूस, जो मानवधन ज्याला आपण म्हणतो, जे चारित्र्य ज्याला आपण म्हणतो, असा माणूस जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपण जगावर राज्य करता येईल. शिवाजी महाराजांचा विचार 18 पगड जातीतल्या लोकांनी जतन केला, तो टिकला पाहिजे. शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे? उत्कर्ष कशामध्ये आहे? शिवाजी महाराजांचा 80 निधन झालं आणि दिल्लीचा बादशाह आलमगीर लाखांची सैन्य घेऊन औरंगाबादला मराठवाड्यामध्ये आला. आणि तो तब्बल त्याच्या आयुष्याची 27 वर्ष गेला. 27 वर्ष संभाजी राजे गेले, राजाला केला, ताराबाई लढते, काही वेळेस तर नेतृत्वाला संताजी धनाजी लढत आहे. त्यांच्या मुघलांच्या घोड्याला पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायला लागला. हे काय होता? सामान्य केलेला लढा होता. आणि हा जसा शिवाजी महाराजांचा लढा सामान्य जनतेने दिला, तसाच बसवेश्वरांचा हा समतेचा विचार, जो बिजल राजाने 12व्या शतकात चिरडून टाकला होता, तो विचार गुप्तपणे प्रवाहित होत जात होता. आणि तो आता प्रकट केला आहे. आता भारताचं संविधान म्हणजे स्वातंत्र्य, समाधान, बंधुत्व आणि न्याय ही जी मूल्य आहे, आम्ही भारताचे लोक जे काही आहे ते 12व्या शतकामध्ये ह्या सगळ्या कष्टकऱ्यांना, काम करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठा देण्याचं काम बसवेश्वरांनी. मी सांगितलं की त्या काळात जगामध्ये सगळीकडे काय होत होतं? फ्रेंच राज्यक्रांती झाली, पण फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये बिस्मार्क आणि नेपोलियनच्या युद्धानंतर त्या सगळ्या युद्ध करणाऱ्याची नायक होती, ती कोण होती? राजा, सैन्य, सेनापती. त्यांच्यामुळं क्रांतीनंतर पुन्हा स्वातंत्र्य समता आली नाही. तीच राज्य पुन्हा सत्तेवर आली. औद्योगिक क्रांतीनंतर अमेरिकन राज्यक्रांतीमध्ये सुद्धा भांडवलदार सत्तेवर आले. पण 20व्या शतकामध्ये गांधींनी जनता या शक्तीची उपासना केली. त्या शक्तीची उपासना 12व्या शतकात बसवेश्वर. आणि म्हणून सामान्य कष्ट करायला त्यांनी नायक केला. मंदिरामध्ये प्रवेश नाही तर देव इष्टलिंगाच्या रूपाने तुमच्या हातात दिला, तुमच्या घरात. जेव्हा दर्शन घ्यावं वाटतं तेव्हा तुम्ही घेऊ शकता आणि आपलं काम करू शकता. जो श्रम करतो, जो कामामध्ये करून होतो आणि अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं काम करतो, तेव्हा लोक जगातील त्या कामगाराकडे शोधत येतात. तिथं जाऊन आपण ती वस्तू देतो, कारण तिथे अशी क्वालिटी आहे. अशा पद्धतीची गुणवत्ता आपल्याला आपल्या श्रमामध्ये निर्माण करता आली पाहिजे. आणि ती निर्माण करण्याचं सामर्थ्य बसव साहित्यामध्ये आहे. आणि म्हणून आपण आता बसवेश्वरांना जगत ज्योती असं म्हणतो, विश्वगुरु असं म्हणतो. आणि म्हणून आता आपण इंग्लंडला आलो, जयंती म्हणतो, तिथं सुद्धा बसवेश्वरांचा आपल्याला आहे. संपूर्ण मानव जातीला तो दिशा देणारा आहे. जगातल्या ज्या लोकांनी श्रम हाच कैलास आहे, वर्षीच वर्षी हा जो श्रीमंत आहे तो स्वीकारला, ती लोक श्रीमंत नाही, ज्ञानाने सगळ्यांनी श्रीमंत झाले. आणि ज्या लोकांनी तो मंत्र पाळला नाही त्यांच्या आयुष्यामध्ये अद्यापही दारिद्र्य आहे. आणि दारिद्र्य हे दुःखाचं मूळ आहे. ते जर दूर करायचं असेल तर आपल्याला आळस झटकावा लागेल, स्वार्थ बाजूला ठेवावा लागेल आणि आळस झटकून कामाला लागावं लागेल. आणि मला विश्वास आहे या प्रभा या मातीमध्ये ऊर्जा आहे. या मांद्रे मंदिरामध्ये आपण सर्व माझा संवाद ऐकण्यासाठी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. माझ्या या व्याख्यानाला कुशीतूर असं व्यक्तिमत्व असणारे सिद्धलिंग, डॉक्टर सिद्धलिंग शिवाजी महाराज हे उपस्थित आहे, जे खऱ्या अर्थाने बसवेश्वरांच्या जंगम संकल्पनेत विसरलो आहे. तर त्यांचं दिवस आणि आज मला एवढ्या माझे गुरु मी ज्यांच्याकडे 11वीला शिक्षण घेतलं LBS कॉलेजमध्ये, लालबहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये, तब्बल 1991 दिवस आहे. त्यानंतर आज माझ्या आणि फुलगेसांची भेट झाली. सर मला ओळखले, तुम्ही मला सांगितला की मी केव्हा तुमच्या घरी आलो होतो आणि केव्हा जेवण जात होतो. हा आनंदाचा जीवनाचा क्षण आहे.
तो खऱ्या अर्थाने सर्व प्राप्तीपेक्षा श्रेष्ठ आहे असं मी म्हणेन. आणि आपण पाठवले आलेले आहेत जे शिव म्हणून त्यांनी ते काम केलं ते कामात निश्चितच आम्हाला सातत्याने अभिमान वाटायचा की अशी कर्तृत्ववान माणसं राजकारण आपलं कार्य नाही म्हणून न थांबता त्यांनी राजकारणामध्ये सक्रिय झालं पाहिजे. सज्जनाची सक्रियता वाढली तर दुर्जन थांबतील आणि राजकारण चांगलं होईल. राजकारण हेच संपूर्ण ज्ञानाचं प्रगत आहे. त्याच्या हातात सरळ आहे तर तो चांगला असला पाहिजे ना. तो कसलाही असेल तर कसं चालेल. आणि म्हणून आपण हा संवाद ऐकून घेतला. आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्याला मिरवणूक काढायची आहे. आपलं सगळं थांबलेलं आहे. आपण ऐकून घेतला त्याचा धन्यवाद. थांबतो. धन्यवाद.